विधान परिषद निवडणुकीत कोकणात नेमकं काय घडलं आपण पाहिलं आहे. एकंदरीत आपल्याबरोबर आमदार महेंद्र दळवी साहेब, पहिला प्रश्न आहे की तुमच्या मुलीने फॉर्म भरला होता पण तो उमेदवाराचा मागितला, नेमकं कारण काय? असं पक्षाच्या आदेशाप्रमाणे माहिती धर्म पाळून आदरणीय आमचे सर्वोच्च नेते शिंदेसाहेबांचा आदेश पाळून मी 3 तारखेला फॉर्म पाठी घेतला. खरं तर 4 तारीख ही शेवटचा दिवस होता. पण पक्षाचा आदेश पाळणारा मी कार्यकर्ता असल्यामुळे आदरणीय शिंदेसाहेबांचा शब्द मानून मी माझा कन्याचा फॉर्म पाठी घेतला. पण मला असं वाटत होतं की लढाई लढली जाईल. ज्याने फॉर्म भरला होता त्याने शेवटला 4 तारखेला तो फॉर्म पाठी घेतला. त्याविषयी अनेक आरोप प्रतिआरोप होत आहेत. तर बाळमानेसारखा एक दिग्गज नेता जो उबाटाकडनं महाआघाडीकडनं राहिला त्याने देखील शेवटचा फॉर्म पाठी घेऊन मग त्यांनी इच्छा व्यक्त केली भारतीय जनता पार्टी जाण्याची. त्याच्यामुळे खरं तर कोकणाचा मॉरल गेला असं मी नक्की सांगेन. पण शेका पक्षाचे काही मंडळींनी फॉर्म भरला होता. खरं तर त्यांनी तो फॉर्म ठेवणं काळाची गरज होती. कारण आजची शेका पक्षाची जी अवस्था आहे त्याला खरं तर आधार मिळाला असं मला वाटतं. पण तेही त्यांना कदाचित कळलं नाही आहे आणि त्यांनी तो देखील फॉर्म पाठी घेतला. तेव्हा ती निवडणूक बिनविरोध झाली. म्हणजे जुन्या आठवणींना पण उजाळा दिलात तुम्ही. एकंदरीत शेका पक्षाने तो फॉर्म ठेवला पाहिजे होता पण तो मागे घेतला आहे. काय नेमकं कारण शकतं? कारण इतर ठीक आहे, बाळमानेने घेतला फॉर्म, तुम्ही मागे घेतलात, पण शेकापचं नेमकं कारण काय? नाही, आता राजकारणामध्ये तडजोड होते. आता तडजोड कशात झाली आहे त्यांनाच माहिती आहे. पण शेवटी एखादा याचा फॉर्म पाठी घेणं आणि हे खऱ्या अर्थाने चुकीची घटना असं मी नक्की सांगेन. खरं त्याने ठेवला असता फॉर्म, लढाई लढली असती, हार जीत झाली असती का मला माहीत नाही. पण एकंदर पक्ष संघटनेला बळ मिळालं असतं. पण होतं नव्हतं तेही त्याही गमावलं. त्यामुळे आता मी मागे देखील सांगितलं की ज्याच्यासाठी मी सक्रिय राजकारणामध्ये आलो त्या शेका पक्षाला शून्य नेऊन ठेवलं. यदा कदाचित येतं त्यांना संजीवनी मिळाली असती, ती त्यांना घेता आली नाही आहे. आणि मला असं वाटतं की आता तो भुईसपाट पक्ष झाला. एकंदरीत तुम्ही असं म्हणाला होता की कोणत्या परिस्थितीत मी फॉर्म मागे घेणार नाही, मी तटकरेंसमोरच निवडणूक लढवणार, दुसरा कोण असेल तर मी नक्की विचार करीन. पण असं असताना तुम्ही नेमकं फॉर्म मागे घेण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. काय नेमकं सांगा? नाही, मी मगा सांगितल्याप्रमाणे शेवटी महायुती धर्म पाळून आमचे आदरणीय सर्वोच्च नेते शिंदेसाहेबांचा शब्द पाळणारा मी एक कार्यकर्ता आहे. लढाई लढण्यासाठी मी फॉर्म भरला होता माझ्या कन्याचा. आणि ती लढाई मी जिगरीने ताकदीने लढून मी जिंकून आणली असती. हे संपूर्ण कोकणवासियांना, त्यांनी जिल्ह्यातल्या सगळ्याच जे इलेक्टेड म्हणजे जे निवडून सदस्य आहेत त्यांना मान्य होतं सगळं ते. परंतु एकंदर जी महाराष्ट्रातली 17 सीटची परिस्थिती उद्भवली त्या अनुषंगाने पक्षाचा आदेश पाळणं माझ्यासारख्या एका आमदाराला नक्की महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे त्या इच्छेपोटी मी पाठी घेतला आणि मी सांगितलं की कदाचित लढाई झाली असती तर नक्की त्याला मी पराभूत केलं असतं. परंतु तसं झालं नाही आहे. पण माझी दुसरी देखील इच्छा होती कोणीतरी फॉर्म ठेवायला पाहिजे. आणि आजही मी सांगतो की उद्या लढाई झाली असती तरी मी तटकरे विरोधात काम केलं असतं. उद्याही विरोधात, आजही विरोधात, परवा विरोधात. त्यामुळे मी तटकरेचा विरोधक म्हणून आहे. कारण तटकरेने अनेक वर्ष अनेक वेळा अनेकांना फसवलं आहे. म्हणून एकदा त्याच्याशी जिगरी लढणं हे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ते काम होतं. संधी हुकली? संधी नक्की हुकली. त्याचं दुःख नक्की मनामध्ये आहे. कारण मी माझ्या कन्याचा फॉर्म भरत असताना एक बाप कन्याचा फॉर्म भरतो तेव्हा ती लढाई जिगरीची लढी जाते. पण दुर्दैव आहे, संधी माझी गेली कारण पक्षाचा आदेश मी पाळला. पण त्या भूमिकेमध्ये काही पक्षाच्याच कोकणातल्या नेते मंडळींनी स्वतःचं मॉरल घालून घेतलं. तेव्हा तो एक माझ्या दृष्टीने बॅड पॅच नक्की होता. ही लढाई शेवटपर्यंत घेऊन जायला पाहिजे. 4 तारखेला आपण फॉर्म पाठी 3 वाजेच्या अगोदर काय चर्चा झाली असती. आज आपण बघितलं तर महाराष्ट्र राजकारण उद्या नाशिकचा तिढा आजही कायम ठरलेला आहे. जळगावचा आजही कायमस्वरूपी आहे. पण अशा प्रत्येक ठिकाणचं पॉलिटिकली म्हणजे राजकीय गणित वेगवेगळं असतं. तर मग ते समीकरण लक्षात ठेवून वरिष्ठांनी तो विचार करून करायला पाहिजे. पण अर्थात त्यावेळेला विचार न करताना त्यांचा आदेश मी पाळला. पण माझा आक्षेप नेहमी राहिलेला आहे की आमचेच काही नेते मंडळी कोकणातले खऱ्या अर्थाने मदतीला आले नाही आहेत. त्यांनी मॉरल घालून दिला सगळा. कोण नेते? दळवी साहेब नाही, बोला. नाही तुम्ही बघा, हातचरकून बोलू नका. दळवी साहेबांची भूमिका स्पष्ट असते. दळवी साहेब स्पष्ट. तुमचं बोट पालकमंत्री उदय सामंतकडे आहे का? नाही, उदय सामंत आमचे वरिष्ठ नेते आहेत. आज आपण बघितलं तर ते त्यांची भूमिका महाराष्ट्रामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. त्याला भूमिका मुलगी उभी आहे की तुमची सून उभी आहे ते माहित मी नव्हतं. बोललो. आता असं म्हणालात, ऐका दळवी साहेब, की मॉरल झाले म्हणजे एकंदरीत त्यांनी कुठेतरी केलेलं आहे. तुमचं नेमकं बोट सामंतांकडे आहे का? नाही, सामंत आमचे कोकणातले नेतेच आहेत. महाराष्ट्राच्या आज टॉप 5मध्ये ते काम करत आहेत. सरता अभिमान निश्चित आहे. पण एकंदर उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरं जाताना खरं त्याने तो योग्य निर्णय घेणं काळाची गरज होती. परंतु ठीक आहे, जे 17 सीटचं जे गणित लागलं त्यामध्ये हा कोकण विभाग हा राष्ट्रवादीला गेला. कारण त्याच्यामुळे ते त्यांनी याच्यात करायचं टाळलं असेल. पण त्यांनी हेही भाष्य केलं की बाबा आमदारां महेंद्र दळवींची कन्या उभी आहे की सून हे माहीत नाही. हे दुर्दैव निश्चित आहे. त्याला मी
त्यांच्या तोंडावरती समोर बोललो की काय बोलले नेमके तोंडावरती बोलले तर नेमकं काय आलं तुम्ही मीडियासमोर नाही बोलत नाही पण ठीक आहे, मी तोंडावरती त्यांनी असं बोलत- विचारलं, मीडियाला विचारलं, मला नक्की समजलं नाही आहे तुमची मुलगी उभी आहे की सून उभी आहे, पण अर्थात नावाने तर स्पष्ट होतं. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीतनं त्यांनी तो द्यायला पाहिजे बाईट. पण ठीक आहे, नाही दिला. तसं भरत शेठ असतील किंवा महेंद्र थोरवे असतील. आता ते भरत शेठचं जे वक्तव्य होतं अर्थात ते तडजोडीसारखं नक्की होतं, कारण पालकमंत्री आणि विधान परिषद याच्यामध्ये जे काय मिसगाडी चर्चा झाली त्यामुळे संपूर्ण त्या कोकणाने विषयावरती आपण बघितले. येणारच आहोत. बरं, पण महेंद्र थोरवेंनी फॉर्म भरायला जाणं, दळवी साहेब त्या विषयावरती आपण येणारच आहोत. असं एकंदरीत कळतंय की कुठे दळवी साहेब नाराज आहेत पक्षामध्ये काय? नाही नाही, मी नाराज अजिबात नाही आहे. कारण शिंदे साहेब आमचं दैवत आहे, तेव्हा दैवतावर कधी कोण नाराज होत नाही. कारण आत्तापर्यंतच्या राजकीय प्रवासामध्ये खांद्यावर हात ठेवून लढ माझी ताकद शिंदे साहेबांनी दिली आहे आणि पुढे देखील आम्ही त्या ताकदीने लढणार आहोत. आज जो पक्षाला एकंदर ग्रोथ आहे त्याच्यामध्ये आमचाही सिंहाचा वाटा आहे. कारण पडत्या काळामध्ये आम्ही शिंदे साहेबांची साथ दिली आहे, त्यामुळे तेवढा आदरभाव दोघांमध्ये निश्चित आहे. त्यामुळे आमचं दैवत निश्चित आहे, ते दैवतालाच आदेश पाळून आम्ही पाठी घेतलं. अन्यथा मी कधीच कोणाचं ऐकलं नसतं. हे पूर्ण कोकणवासीला का महाराष्ट्राला माहिती शिंदे साहेबांचं माहिती आहे की तुम्ही कुणाचं ऐकत नाही. मात्र आमदार महेंद्र थोरवे आणि तटकरेंची जवळकी आल्यानंतर काहींनी राजीनामे सुद्धा दिले होते, काय सांगाल? दिले ना. आमच्या कर्जत खालापूरच्या 38 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिले, त्यानंतर त्यांची बैठक देखील झाली. खरं तर आमदार महेंद्र थोरवे साहेबांनी त्या ठिकाणी फॉर्म भरायला जाणं उचित नव्हतं, कारण आत्तापर्यंत माझ्यापेक्षा जिकरीची लढाई तटकरेबरोबर त्यांची झाली आहे. त्यांना पराभूत करण्यासाठी त्यांनी खूप टोकाची प्रयत्न केला किंवा प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांनी अगेन्स्ट काम केलं आहे महेंद्र थोरवेंच्या. आणि मग त्यांच्या मुलाच्या फॉर्म भरण्यासाठी त्यांनी जावं हे कोकणवासियांचं किंबहुना कर्जत खालापूर लोकांचं दुर्दैव निश्चित आहे. कारण तटकऱ्यांना आमदार महोदयांनी कितीतरी उपती दिलेली आहेत, त्यांना कुठल्या कुठल्या शब्दात बोलले आणि म्हणून मला माझं वाटत होतं की आपण एकदा त्यांच्याविषयी भाष्य करून त्यांना समज देणं हे काय उचित नाही. तसं मी माझी भूमिका कायमशी राहिली. आजही उद्या आणि परवाही मी त्यांच्या जे आत्ता पण राजकीय कृत्य आहे किंवा आत्ता ज्या राजकीय त्यांचा प्रवास झाला आहे त्याला छेद देण्यासाठी मी अगेन्स्ट तटकरे ही भूमिका माझी कायमची राहिली. मग अशी मी मंत्री भरतशीर गोगांचा उल्लेख केला, कुठेतरी तडजोडीचा मुद्दा होता. पण आता जे काय जे एकंदरीत राजकारण सुरू झालेलं आहे की दिला होता शब्द पालकमंत्रीपदाचा, मात्र आता शब्द फिरवला गेला, काय सांगाल तटकरेंनी? हे तटकऱ्या बाबतीत तर जगजाहीर आहे, त्यात काय नवीन नाही आहे. हे उभ्या महाराष्ट्राला काय देशाला माहिती आहे तटकऱ्याने दिलेले शब्द कधीच पाळत नाहीत. आणि म्हणून जी काय तडजोड झाली आहे त्या तडजोडीमध्ये मी आमचे नेते भरतशेठच्या बाबतीमध्ये नक्की बोललो आणि त्या शब्दात की मी कायम आहे. ही चर्चेअंती हा प्रश्न सोडायला पाहिजे. पालकमंत्री आमचा अधिकार आहे, कारण त्यांच्या मुलीच्या याला पालकमंत्र्याला स्थगित देणं हा आमचा अभिमान निश्चित आहे, कारण आम्ही स्थगिती त्याला घेतली मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून. पण ते पद रिक्त आहे, ते पद भरतशेठच्या रूपाने मिळालं पाहिजे, कारण भरतशेठची सिनियरिटी आहे, भरतशेठ मिळालं पाहिजे. त्याच्यामुळे तडजोड करण्याची गरज काय हा पूर्ण कोकणवासियांचा प्रश्न होता, तो माझ्यातून मी आपल्यासमोर मांडला. पण आजही शब्दावर मी कायम आहे की मागण्याची गरज काय, तडजोडीची गरज काय, तो आपला अधिकार आहे, तो मिळाच असता. पण भरतशेठतोंडून कदा शब्द गेला आणि मग याच्यासाठी आम्ही कदाचित ती चर्चा सुरू ठेवली आणि म्हणून बोलो बार्गेनिंग करून राजकीय भूमिका त्याला छेद देणं हे काय बलाढ्य राजकीय नेत्याला शोभनीय निश्चित नाही आहे. पण त्या मतावर मी आजही कायम आहे. आता कुठेतरी फसवलं जातं आहे. तटकरेचा हा नेहमी स्थायी स्वभाव आहे, त्याच्यामध्ये काय नवीन नाही आहे. मला खूप छान मी परवा डिबेटला होतो लोकमतच्या याला, तेव्हा सुषमाताई अंधारे एक वाक्य बोलले की आझाद तटकरेंकडे मुलगा आता आमदार झाला आहे, मुलगी मंत्री आहे आमदार होऊन, ते खासदार आहेत, आता त्यांची पत्नीला देखील उद्या लोकसभेची याची राज्यसभेची उमेदवार दिली, तर काय आश्चर्य वाटायची गरज नाही आहे. हा त्यांचा स्वार्थ आहे, ते खरं ते बोलल्या. पण आत्ताच्या परिस्थिती अनुषंगाने तटकरे परवाच्या बाईटमध्ये मुलाखतीमध्ये नक्की बोलले की अजूनही लोक चर्चा करत आहेत. मी एकनाथ शिंदेना भेटून मुख्यमंत्र्यांना भेटून मी स्वतः तेव्हा ते पहिल्या ह्याच्यामध्ये वहिनींचं नाव विसरले, पण दुसऱ्या मुलाखतीमध्ये त्यांनी बोलले ते, कारण ते विसरत नाही आहेत, ते मुद्दाम विसरतात. हा त्यांचा तो हे आहे, कोणाला कमी लेखणं कोणाला वर नेणं त्यांचं काम आहे. पण एकंदर उद्भवलेल्या परिस्थितीला अनुसरून ते आता घुमजावच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यामुळे आता आमच्याही वरिष्ठ नेत्यांचा अनुभव निश्चित येईल. पण मिळालं तर काय आश्चर्य नाही आहे, कारण तो आमचा अधिकार आहे आणि तो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, रायगडचं पालकमंत्रीपद भरतशेठ रूपाने 100% देणार या मताशी आम्ही कायमस्वरूपी येऊ. आता जो घुमजाव सुरू आहे त्याबद्दल काय सांगा? नाही, त्याला काउंटर केलं जाईल. शेवटी राजकारणामध्ये एखाद्याने चुकीची गोष्ट केली त्याला काउंटर करणं, विरोध करणं आमचं काम आहे. निवडणुका येत राहतात, त्याच्यामुळे काय नवीन नाही आहे आणि अनेक वेळा अनुभव आले. पण ही निवडणूक एक दिशादर्शक होती. कदाचित ही निवडणूक लढलो असतो किंवा कोणी लढवली असती तर तटकरे घरातले त्यांचे सुपुत्र पराभूत नक्की झाले असते, घरांशाही संपले असते, घरांशाही संपली असते. म्हणून माझ्या शेवटच्या मी याच्यामध्ये म्हटलं होतं की मी ज्याच्यासाठी राजकारणामध्ये आलो
एक पर्व मी राजकीय तुझं संपवलं, कदाचित त्याला लढलो असतो तर दुसऱ्याचा मी अंत केला असता. त्या मताशी मी कायम आहे, कारण मी बोललेला शब्द कधी पाठी घेत नाही. जे सत्यता डोळ्यासमोर ठेवते ते लपून ठेवणं काय ठीक नाही. लोक राजकीय उद्या असंही म्हणतील ना अगं कुठंतरी बाबा तटकेंसाठी पण दळवीने माघार घेतली, म्हणजे अंतर्गत लोकांना काय माहित नसतं, महेंद्र पण लोक दळवी- उद्या असं म्हणतील ना की बाबा माघार घेतली म्हणून. महेंद्र दळवीचा राजकीय प्रवास हा सरळ राहिला आहे. कधी वाकड्या मार्गाने मी गेलो नाही आहे. ज्याला धीराने सामोरं जायचं आहे, ज्याच्या विरुद्ध लढायचं आहे ते ताकदीने लढतो. आणि सगळ्या राजकीय नेत्यांना माहिती आहे की हा बोललेला शब्द कधी पाठी येत नाही. म्हणून मगाशी मी सांगितलं, लढलो असतो मी जिंकलो असतो, पण माझ्या वरिष्ठ नेत्यांचा, शिंदेसाहेबांचा शब्द मी पाळला. कारण एकंदर महाराष्ट्राची जी 17 सीटची निवडणूक होती त्यामुळे रायगडचं ही सीट राष्ट्रवादीला गेली होती. आणि म्हणून आम्हाला मागच्या सिटिंग सीट 5 असताना 4 सीट आम्हाला दिल्या आणि त्याचं समाधान शिंदेसाहेबांनी केलं. त्या सीट ताकदीने लढून जिंकून आणणं हे आमचं काम होतं. पण जी शंका होती ती आजही कायम आहे. नाशिकमध्ये आज शिवसेनेच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचा फॉर्म राहिलेला आहे, अपक्ष फॉर्म ठेवलेला आहे. जळगावमध्ये आमचा फॉर्म राहिलेला आहे. कदाचित रायगडचा माझ्या करण्याचा फॉर्म राहिला असता तर ती लढाई मी जिगरीने लढून जिंकून आली असती. या मताशी मी कायम आहे. आमदार अनिकेत टिटके असे म्हणाले की जर दळवी साहेब नाराज असतील तर मी त्यांच्या घरामध्ये जाईन, चहा पण करीन, काय स्वागत करा. नाही, राजकारणामध्ये कोणी कोणा चहा प्यायला येणं, जेवायला येणं हा आपल्या कोकणी माणसाचा स्वाभिमान आहे. तर कोणी आलं तरी त्याचं स्वागत तर निश्चित करणार. पण राजकीय लढाई वेगळ्या धाटीने लढली जाते. आपण कधी राजकीय गोष्टी महायुतीमध्ये एकत्र आलो तर चहा पाणी किंवा या सगळ्या गोष्टी चर्चेला बोललं जातात. पण शेवटी हे द्वंद्व युद्ध राजकीय असतं. हे कार्यकर्त्यांसाठी लढतो आम्ही. शेवटी माझा काही व्यक्तिस्वार्थ नाही आहे. पण अनेक वेळा त्या कुटुंबाने अनेकांना फसवलं आहे आणि म्हणून त्या भूमिकेतनं मी कायम राहिलेला आहे. माझी देखील 2-3 वेळा फसवणूक झाली. पुढे होऊ नये या दृष्टिकोन आम्ही तो प्रयत्न करत होतो. आता त्याने जे भाष्य केलं आहे ते उपयुक्त केलं आहे की मनाने केलं आहे, आलं तर त्यांचं स्वागत निश्चित आहे. कारण असं कोणाची काय वैयक्तिक दुश्मन नसते. जिल्हा परिषद 6 वर्ष जे आहे ते आपल्याला मी असं कार्यकर्त्यांचं मत आहे, तुमचं मत काय? नाही, आता महायुती धर्म पाळायचा आहे त्याने आम्ही तर स्वइच्छेने पक्षाचा आदेश पाळून महायुतीमध्ये आम्ही सामील झालो आणि त्यांना सहकार्य केलं. तर मग जे सभापतीपद आम्हाला दिलं त्याचंही स्वागत केलं. त्यांच्याकडे आज BJP अध्यक्ष आहे, त्यांचे उपाध्यक्ष आहे. 6 वर्ष किंवा पुढच्या 5 वर्ष जे काय ठरलं आहे, 6 वर्ष म्हणजे 2.5 वर्ष आमच्याकडे, 6 वर्ष राष्ट्रवादीकडे. कदाचित ती भूमिका स्पष्ट राहिली तर त्याचं स्वागत करेल, नाही झाली तर आम्ही तर लढवाई आहोत. त्याच्यामध्ये पण तटकरी आडाजवळ गेलं तर नाही, ती लढण्याची ताकद आमच्यामध्ये आहे ना. तटकरेच्या कुठल्या हाताला 2 हात करणं हे आमचं काम आहे आणि त्याच्यामुळे संख्याबळ तसं आमच्याकडे पण आहे. मी त्यावेळेस जर कदाचित पॉलिटिकली गेम केला असता तर मी सत्तेत गेलो असतो, पण मी पक्षाचा आदेश त्यावेळी पाळला, आजही पाळला. पण ते तटकरे पाळणार आहेत का हा सवाल पूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोर उभा ठाकलेला आहे. आणि ज्यांनी यांची मध्यस्थी केली, आमचे उदय सामंत असतील, भरशेठ, त्यांच्यासमोर हे प्रश्नचिन्ह जातं की येणाऱ्या काळामध्ये दिलेला शब्द ते पाळतायत का. नाही, ते आता पालकमंत्रीच्या वरून समजून येईल की लोक असं म्हणतात पालकमंत्रीपद जर परिषद गोगळानं दिलं तर पुढच्या 6 वर्षाचा विषय जो केला आहे मग शब्द पाळतील हा विषय. नाही, पालकमंत्री हा आमचा अधिकार आहे. तटकरेची काय मेहरबानी अजिबात नाही आहे. तो आमचा अधिकार जो जनाधार जनतेने रायगडच्या दिला आहे तर तो अधिकार आमचा आहे, तो मिळणारच. त्याच्यामुळे तटकरेचं काय हे नाही आहे. पण त्याच्यामध्ये त्यांनी तडजोड करून जे काय महायुतीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला त्यातून त्यांनी संधी घेतली ना मुलाची, तो त्याचा स्थायी भाव आहे. आत्तापर्यंत राजकीय प्रवासामध्ये त्यांचे बंधू असतील, त्यांचे पुतणे असतील, त्यांचा मुलगा असेल, त्यांची कन्या असेल, त्यांनी टायमिंग साधलं नेहमी राजकारणामध्ये आणि टायमिंग साधून ही तशी त्यांनी बिनोद निवडून घेतली. हे आश्चर्यजनक निश्चित आहे. कदाचित मला असं वाटतं की माझ्यापेक्षा सगळे ज्येष्ठ वरिष्ठ लोक याचा राजकीय बोध घेऊन येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला गनिमी कावा तयार करून महाराजांचा तटकरेला चारीमुळे चित्ताचा प्रयत्न नक्की करा. शेवटचा प्रश्न आहे, आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी रेवस असो किंवा अलिबाग असो या ठिकाणचा काय आपल्याला झाला आहे कॅलिफोर्निया जो होता हा कुठेतरी आता होताना दिसून येते, काय सांगाल तुम्ही? खरं तर आपल्या कोकणाचे सुपुत्र बॅरिस्टर अंतुले साहेब, माजी मुख्यमंत्री, केंद्रीय अनेक मंत्री, शब्द यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो. कारण त्यांचा मी एक प्रामाणिक शिष्य आहे. पडत्या काळामध्ये त्यांनी आम्हाला आधार दिलेला आहे. जरी मी आज शिवसेनेमध्ये असलो तरी माझ्या ऑफिसमध्ये त्यांची तस्वीर आहे, कारण कोकणाचे ते भाग्यविधाते होते आणि ते मुख्यमंत्री असताना रेवस रेड्डी हा रस्ता त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. खरं मी आमदार झाल्यावर त्याला चालना मिळाली. आज बघाल तुम्ही तर रेवसचं काम अति जोराने सुरू आहे. मला वाटतं 28 मार्चमध्ये त्याचं लोकार्पण होईल आणि अलिबागची कनेक्टिव्हिटी मुंबई किंवा उरण असेल, पनवेल असेल, हे तर अधिक जलद गतीने होईल. एक सबब निर्माण होईल आणि सगळ्यात जास्त अलिबागची डेव्हलपमेंट होईल. जे माझे सर्वसामान्य शेतकरी आहेत किंवा त्यांना रोजगार निर्मिती असेल, तरुणांच्या हाताला काम मिळेल, ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलपमेंट अति जलदगतीने चाललेली आहे. म्हणून रेवस ते रेड्डी हा रस्ता जलदगतीने होईल. तळ कोकणाला जाणारा 4था मार्ग आहे. त्याच्यामध्ये तळ कोकणाला पोहोचण्यासाठी जसं आता आपण बोललो
की अलिबागहून निघालो की आम्ही 1-1.25 तासामध्ये सहज मुंबई पोचू शकतो, तसं कोकणात जाणं 2-3 तास कमी होतील. आणि म्हणून जे अंतुले साहेबांचं जे स्वप्न होतं ते खऱ्या अर्थाने पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळेच लोक, माझे अनेक सहकारी आहेत की ते सहकार्य प्रयत्न करतो. अंतुळ साहेबांचा शब्द होता, अंतुळ साहेबांचं कॉन्फिडन्स स्वप्न होतं, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो. तडकरी बाबतीत नेमकं काय म्हणाल ते आपण आता पाहिलं. कॅमेरामॅन सायश निसाशक, नवराष्ट्र चिपळूण.